जगात तिसरं महायुद्ध होणार का आणि ह्याची सुरुवात अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यापासून होणार का, हीच सर्व जगभर आता चिंता चालू आहे. आणि भारतीयांना पण हाच एक विषय सतावतोय की आपल्या गुंतवणुकीवर, स्टॉक मार्केटवर ह्याचा परिणाम कसा होणार. थोडासा डेटा समजून घेऊया की ह्याचा भारताशी काय संबंध आहे. मुळात अमेरिकेने व्हेनेझुएलावर जो हल्ला केला हा तेलासाठी केला, हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. का केला? कारण अमेरिकेच्या ज्या रिफायनरीज आहेत त्या जड, म्हणजे थोडंसं हेवी ऑइल रिफाईन करण्यासाठी बनलेल्या आहेत आणि त्या प्रमाणात अमेरिकेचं ऑइल नाही आहे. व्हेनेझुएलाचं ऑइल हे जगातलं सगळ्यात हेवी ऑइल मानलं जाते, म्हणजेच ते रिफाईन करण्याची कॅपॅसिटी ही अमेरिकेकडे आहे. व्हेनेझुएला हा जगातला सगळ्यात मोठा ऑइल रिझर्व असलेला देश जरी असला तरी एक्सप्लोअर करण्याच्या बाबतीत हा देश 17व्या नंबरवर आहे. म्हणजेच काय की आता अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर कुठेतरी आपल्याला माहिती आहे की अमेरिका व्हेनेझुएलाचं तेल स्वतःच्या देशात नेणार आणि तिथे रिफाईन करणार. इनडायरेक्टली जागतिक बाजारामध्ये व्हेनेझुएलन ऑइल किंवा ओव्हरऑल आपण म्हणूया क्रूड ऑइलचा जो सप्लाय आहे, म्हणजे पुरवठा आहे, हा वाढणार. हा पुरवठा जर वाढला तर साहजिकच ऑइलच्या किमती ह्या कमी होतील आणि ऑइलच्या किमती कमी झाल्या तर भारतासाठी तर ह्या फायद्याच्याच आहेत. कारण आजही भारत 75 ते 80% ऑइल हे आयात करतो, परकीय चलन आपल्याला त्यासाठी द्यावं लागतं. ही कुठेतरी आपल्यासाठी पॉझिटिव्ह बाब आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाचा हा अटॅक, ह्याची कितीही चर्चा झाली तरी भारतासाठी तरी हा नक्कीच फायदेशीर आहे, अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायाने स्टॉक मार्केटसाठी सुद्धा.